तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत नवजवान गणेश मंडळ यांच्या येथे आणि विसर्जनाची मिरवणूक आपण बघतोय। अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे। स्वतः शंकर महादेव आपल्या मुलाला म्हणजेच गणपतीरायाला न्यायला आलेले आहेत। गणपतीराया आता आज अनंत चतुर्थी, गणपतीराया आज आपल्या सर्वांना निरोप देणार आहे आणि गणपती रायाला निरोप देण्यासाठी सर्व मंडळातील महिला वर्ग, त्याचबरोबर मुलं, त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते इथं आज जमलेले आहेत। आणि नवजवान गणेश मंडळ जसं तुम्हाला मी बोललो होतो की सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेस असतं आणि त्यांचा खूप मोठा देखावा असतो, असं हे नवजवान गणेश मंडळ। तर आता आपण बघतोया सर्व कार्यकर्ते जल्लोषामध्ये गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं आलेले आहेत। आपण बघतोय अतिशय सुंदर असं डमडम डमरू बाजे आपण पाहतोय। शंकर महादेव स्वतः गणपती रायाला घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत। जसं आपलं मूल आपल्यापासून थोडं लांब असलं की आपणाला जशी काळजी वाटते आणि आपण कधी एकदा त्याला घरी घेऊन येतोय असं वाटतंय, तसंच शंकर महादेव आलेले आहेत आणि सर्व महिला वर्ग आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी इथं सगळ्या महिला वर्ग उपस्थित राहिलेले आहेत। 10 दिवस अतिशय सुंदर अशी सर्वांनी सेवा केली। गणरायाला आज निरोप देताना सर्वांचे कंठ दाटून येतात, डोळे ओलावतात, असं हे आमचं नवजवान गणेश मंडळ। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत मसोबा नगर येथे। मसोबा गणेश मंडळ या मंडळाचा आज विसर्जनाचा दिवस आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व महिला वर्ग, महिला मंडळी इथं आलेले आहेत। चेहरे सर्वांचे काय हसरे दिसत नाहीत, कारण बाप्पा चाललेत म्हणूनच। आणि बाप्पांना विसर्जनाची खूप अशी चांगली तयारी त्यांनी केलेली आहे। आता फुलाच्या आरास केलेले आहे, सुंदर असं डेकोरेशन मसोबा गणेश मंडळ यांनी केलेलं आहे, खूप सुंदर असं। तेव्हा मंडळी 10 दिवसाचा पाहुणा आज त्यांच्या घरी चालल्यानंतर सर्वांनाच दुःख होतंय। आता आपण बघतोय की सर्व कार्यकर्ते, त्याचबरोबर महिला मंडळ, त्याचबरोबर मुलं सगळी इथं गोळा झालेले आहेत आज आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। आणि सगळ्यांच्या मनात एवढंच येत आहे की पुढल्या वर्षी बाप्पा लवकर या।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत भैरवनाथ गणेश मंडळ। जसं मी तुम्हाला बोललो होतो की हे मंडळ अतिशय अग्रेस असतं। भैरवनाथ नवरात्र उत्सव मंडळ त्याचबरोबर गणेश मंडळ आपण बघतोय अतिशय सुंदर असा त्यांनी देखावा तयार केलेला आहे आणि गणपतीचं वाहन मानलं जातं। आता उंदीर मामा, हे उंदीर मामा आज गणपती रायाची घेऊन गावाला आलेले आहेत।
ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून गुणपणे असल्यावरच नाचतो. नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत शिवाजी गणेश मंडळ या ठिकाणी आणि अतिशय सुंदर असा त्यांनी देखावा केलेला आहे. देखावा म्हणण्याचं एवढंच की श्री मुकुंद महाराज यांचं जे गावामध्ये जे मंदिर बांधायचं चाललेलं आहे त्या मंदिराची प्रतिकृती केलेली आहे आणि आपण बघू शकतोय की अतिशय सुंदर असं आपल्या गावामध्ये जे मंदिर श्री मुकुंद महाराज यांचं बनणार आहे त्या मंदिराची प्रतिमा आता बघतोय आणि आपण पाहतोय की श्री मुकुंद महाराज यांच्या समाधीचा सुद्धा चांगला देखावा केलेला आहे. दगडूशेठ दरवर्षी गणपती नवसाला पावणारा गणपती आपण पाहतोय. तर मंडळी पाहू शकताय की आता आपल्या गावामध्ये असंच श्री मुकुंद महाराज यांचं मंदिर होणार आहे. सद्गुरू श्री मुकुंद महाराज आमच्या गावचे कीर्तनकार हरिभक्त पारायण उदय महाराज सुद्धा या ठिकाणी आता आपणाला उपस्थित राहिलेले दिसत आहेत. तर महाराज शिवाजी गणेश मंडळ यांनी ही जे बनवलेलं आहे हे याच्याबद्दल थोडं दोन शब्द तुम्ही बोला. शिवाजी गणेश मंडळाने खरोखर एक आदर्श आपल्या गावापुढे ठेवला. कारण तरुण मुलांच्यात असणारी जी उमेद आहे आणि मुकुंद महाराजांच्या विषयी असणारं प्रेम आहे या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येते. कारण महाराजांच्या विषयी असणारा खरोखर कळवळा आणि पोरांचा हे उत्साह आणि आता हे करून ज्याला गावातनं फिरत याला गावातल्या प्रत्येक माणसाला लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसाच्या पर्यंत सगळ्याला एक वेगळं समाधान महत्वाची अशी बाब आहे. आणि त्यामुळे शिवाजी गणेश मंडळाला संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं तेवढ्या शुभेच्छा केल्या. तर त्यांना एक विनंती ही प्रतिकृती अशीच कायमची राहते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आता आपण बघतोय निरोप देण्यासाठी बादशाह इथं आलेला आहे. बघतोय आपण रेस मध्ये आपण पाहत असतो या बादशाला सुंदर असं. या बाजूला महिला वर्ग आपणाला दिसतोय की गणपती बाप्पाला निरोप द्यासाठी इथं सर्वजण जमलेले आहेत. बाप्पा चालले आपल्या गावाला. आज सर्वांचं मन भरून आलेलं